माझा मेंटल पोरगा सेंटिमेंटल झाला. आता रडून बिडून माझ्या कपड्याला शेंबूड पुसणार का काय? हे बघ, आता जे मी केलं ना ते भंकर, पण आज जो तू काम केला एकदम चोखस. मी सांगितलेला बाकायदा चोख काम केला. ते मी करणारच होतो पप्पा. ओव्हर कॉन्फिडन्स नको, मग जेडीचा विश्वास गलपटतो समोरच्या वरचा. पण मी तुमचा मुलगा आहे ना, आणि मी इतके दिवस गुड बॉय सारखा राहिलो ना. तसाच राहायचा आयुष्यभर. मी सांगेन तसं तसं करत जायचं, कळलं काय? पण आता कंपनी तर आली ना हातात, मग अजून काय करायचंय? अजून महत्वाचे हिशोब बाकी आहेत बेटा. त्या ब्रह्मेने लय त्रास दिलाय मला. उठता बसता त्यांची याद येते. याद, ते ब्रह्मे आणि तो आदित्य, सगळ्यांचा हिशोब ज्यादा सकट चुकवल्याशिवाय या जेडीचा आत्मा थंड नाही होणार. सगळ्यांना संपवणार. मागचे काही दिवस माझ्याबरोबर जे काही घडलंय ते कधी स्वप्नातही घडेल असं वाटलं नव्हतं. खरं तर आजचा दिवस तर धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. पण धक्क्यांबरोबर इतकी वर्ष माझ्यापासून लपलेली माझी खरी ओळख मिळाली मला. आनंद तर होतोच आहे, पण मग दुःखही होत आहे. भावनांचा पूर म्हणतात ना, तसं होत आहे. आतून खूप हसावं असं वाटतंय, खूप रडावं असं वाटतंय, चिडावं असं वाटतंय, ओरडावं असंही वाटतंय. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कायम राहील. आणि ती गोष्ट म्हणजे माझा तुमच्या सगळ्यांवरचा विश्वास आणि प्रेम. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आणि खूप केलंय ते सगळंच माझ्या भल्यासाठी होतं. मग ते माझ्यासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग करणं असेल किंवा मला सुखरूप ठेवण्यासाठी म्हणून माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवणं असेल. या सगळ्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणणं छोटंच आहे, पण तरी अरे वेगळायस का तू? उलट आम्ही तुला सॉरी म्हणायला हवं. आम्ही तुला तुझं खरं नाव नाही सांगू शकलो, तुला तुझ्या मालकीची संपत्ती नाही देऊ शकलो, तुझ्या सुखाचा एक कण देखील आम्ही तुला देऊ शकलो नाही. मामा, तुम्ही जे प्रेम दिलं, जे संस्कार दिले, त्यासमोर ही संपत्ती काहीच नाहीये रे. पण जे तुझं आहे ते तुला मिळालंच हवं आदित्य. तुझं बरोबर आहे मामा. माझ्या आई वडिलांनी जे अपार कष्ट, अपार मेहनतीनं कमवलं, इतकी वर्ष जे तुम्ही निस्वार्थीपणे जपून ठेवलं, ते आता पुन्हा मिळवावं लागणारच. त्याचा कण अण कण, इंचन इंच परत मिळवायला वाटेल ते प्रयत्न करायला मी तयार. प्रयत्न नाही आदित्य, ते सगळं परत मिळवेलच. कारण इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करून दाखवणारी त्याची बायको कायम त्याच्या बरोबर असणार आहे. आम्ही दोघं मिळून
आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचं हे साम्राज्य पुन्हा एकदा उभं करू. $75 लाख? खाडकन डोळे उघडले ना, याला म्हणतात खडबडून जागं होणं. आता जागे झालाच आहात तर हे काम करून टाका. जोशी साहेब, तुम्हाला वेळ लागलाय का? अहो, एवढी मोठी अमाऊंट आम्ही सँक्शन करू शकत नाही. तुम्ही नाही सँक्शन करू शकत? मग तो काय गेटवरचा वॉचमन सँक्शन करणार आहे? अहो, तसं नाही जोशी साहेब. ट्रस्टींच्या परवानगीशिवाय एवढी मोठी रक्कम देता येत नाही. कोण ट्रस्टी? कुठले ट्रस्टी? काल काय घडलं काही कल्पना नाही का तुम्हाला? आता ट्रस्टी सुद्धा ट्रस्ट करावे असे राहिलेले नाही आहेत. मुळात ते ट्रस्टीच राहिलेले नाही आहेत. आता मालक आलेत आणि त्यांना ही अमाऊंट हवी आहे. हो जोशी साहेब, मालकांच्या सह्या अजून रजिस्टर झालेल्या नाहीयेत. त्यांच्या परवानगीशिवाय एवढी मोठी रक्कम देणार कशी? खोट्या सह्या करा, वर खाली काही आकड्यांची ऍडजस्टमेंट करा, पण ही अमाऊंट ताबडतोब सँक्शन करा. बघा, तुमची नोकरी जाणं तुम्हाला जास्त महागाला पडेल. त्यापेक्षा पटकन ही अमाऊंट सँक्शन करा. हा, मी आलोच 5 मिनिटात. अरे हा, बसा बसा बसा, तुम्ही बसा. साहेब, आत्ताच तुमची आठवण काढली होती मी. म्हणजे अहो, आता जोशी साहेब आले होते. नवीन मालकांचा निरोप घेऊन पहिल्याच दिवशी $75 लाख हवे होते त्यांना कंपनी अकाउंट मधनं. 75 लाख? हो, मी त्यांना म्हंटल ट्रस्टींच्या सह्या व्हायच्या अजून शिल्लक आहेत. तो म्हणाले खोट्या सह्या करा, काहीही करा, पण $75 लाख मिळाले पाहिजेत, नाहीतर तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकू, अशी नवीन मालकाने सांगितलं. धमकी दिली मला. या खोट्या आदित्य देसाईच्या आधी त्या जोशीच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. खोटे आदित्य देसाई म्हणजे आता आले ते कंपनीचे खरे मालक नाहीयेत, अजिबात नाहीयेत. ते लवकरच आम्ही सिद्ध करणार आहोत, पण त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. हो, बोला ना. लगेचच कंपनीचे चेकबुक्स, व्हाउचर बुक्स, लॉगिंग डिटेल्स आणि हार्ड ड्राईव्ह आमच्याकडे द्या. ब्रह्मे साहेब, असं करू नका हो, आमची नोकरी गेली तर. हे बघा, आजवर तुम्ही कंपनीशी इमान राखलं, त्याचा मोबदला तुम्हाला मिळालाय ना. आजपर्यंत तुम्ही कंपनीच्या भविष्याचा विचार केला, तसंच कंपनीने देखील तुमच्या भविष्याचा विचार केला. आजवर आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला, तुमचा कधी तोटा झालाय? झाला तर फायदाच झालाय की नाही? तेव्हा या कंपनीला आणि तुमच्या भविष्याला वाचवण्यासाठी ही शेवटची संधी समजा आणि आम्ही सांगतो तसं करा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही जबाबदारी आमची. द्या नाही. देतो देतो देतो. चला लवकर. हार्ड डिस्क कुठे? द्या, लवकर द्या. काढलं का सँक्शन त्या अमाऊंटचं? हो, काढतच होतो, पण चेकबुक कुठे सापडत नाहीये मला. चेकबुक सापडत नाहीये? व्हॉट नॉनसेन्स. आता ना मालकांनाच घेऊन येतो आपण, सगळे मिळून शोधूया ते चेकबुक. चेकबुक सापडत नाही. अरे ये पिंट्या, चल ना लवकर. थांबा. बंधूला फोन लावतो. हा, हॅलो बंधू. हा पिंट्या बोल. हा बंधू. अरे पिंट्या बोलत नाही, करून दाखवतो. काय? हा, मला जे काम दिलं होतं ना, ते मी सगळं फत्ते करून दाखवलंय. हा, भाई होता माझ्या बरोबर, पण कंपनीचे सगळे चेकबुक्स, लॉगिंग डिटेल्स आणि हार्ड ड्राईव्ह सगळं माझ्या हातात लागलंय, कळलं का? हॅलो, अरे तुम्ही आहात कुठे? आम्ही कोर्ट ऑर्डर घेऊन गेट पर्यंत पोहोचलो. ठीक आहे, गेटवर थांबा, कारण तो नवीन वॉचमन तुम्हाला आत येऊ देणार नाही. आम्ही कसे बसे मागच्या दारांनी पळालो. हा, ठीक, हरकत नाही. मी आणि दादा गेटवर आहोत, तुम्ही या लवकर.
दादा बरं झालं आपण घाई केली. अरे एका दिवसात बरेच बदल घडवून आणले त्या खोट्या आदित्य कश्यपने. म्हणजे काय केलंय? अरे ते गेटवरचा वॉचमन बदलला जुना आणि नवीन वॉचमन ठेवलाय. तो कोणालाच आतमध्ये येऊ देत नाही. म्हणजे आपल्याला पण आतमध्ये येऊ देणार नाही. असं कसं? आपण तर इकडचे ट्रस्टी ना तुम्ही. ब्रह्मे, हा हा, तुम्हाला शोधतोय मी. या ना. हा काय प्रकार आहे मग? भाई तर म्हणत होता की माझ्या समोर मान कापलेल्या कोंबडी सारखी येऊन बसल्या. हे जयवंत, अरे 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 काय झालं? राग येतोय? माझ्याशी डिशूम डिशूम करावा असा वाटतोय तुला? अरे मग कर ना, बिंदास कर. मी तुला हात पण नाही लावणार. आतून मेलेल्या माणसांना मी बाहेरून मारत नाही. तेव्हा तुम्ही मला मारा. काय ते फ्रस्ट्रेशन काढून टाका. म्हणजे तुमच्या दिलाला थंडक आणि शांती भेटेल. पण कंपनी नाही 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 नाही, ही कंपनी काय तुम्हाला परत भेटणार नाही. लक्षात ठेव जे, हा तुझा आसुरी आनंद, तू फालतू बडबड हा माज आहे ना, हा क्षणिक आहे. फार काळ टिकणार नाही तू. विजयरावांचं हे साम्राज्य आम्ही ब्रह्मेनी इतकी वर्ष जसं जीवापाड जपले ना, तसंच ह्यापुढेही जपले. आणि तुझ्या त्या खोट्या आदित्य देसाईच्या कक्षामध्ये विजयरावांचं साम्राज्य आम्ही जाऊ देणार नाही. हा? अरे म्हणजे काय करणार? काय तुम्ही करणार नाही, केलंय. कोर्टाची स्टे ऑर्डर आहे, बघून घे नीट. काय झाली का बोलती बदल? मग स्टे ऑर्डर बघून कोणाची पण बोलती बंद होईल ना? पण माझी नाही होणार. त्यातल्या लॉ अँड ऑर्डरला जेडी घाबरत नाही. या असल्या कागदांच्या पुड्यामध्ये बांधून ना लय लोकांचं पार्सल कुठच्या कुठे पोचवलंय मी. अरे एक शिटी मारली ना की 10 वकील असे रांगेत उभे राहतील आणि तुमच्या तोंडावर या असल्या नोटिसा फेकतील. अरे इतकी वर्ष कंपनीकडून फायदा करून घेतलात म्हणून जेलमध्ये जाल तुम्ही, कळला काय? हा, पण मी असला कायच करणार नाहीये. पण तुमची केस ना मी गॉन केसच करणार आहे. वरच्या कोर्टात पाठवणार. जेडी सगळ्यांचा हिशोब ठेवतो आणि तो चुकता पण करतो बाकायदा. आणि तुमचा हिशोब तर तुमचा मुर्दा पाडल्याशिवाय पूर्ण होणारच नाही. ब्रह्मे, आत्ताच माझ्या हाताला खात सुटले तुमचा गळा दाबायची. तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर 24 तासात तुम्ही या दुनियेतून बाहेर पडाल ही गॅरंटी आहे. किंवा पळा, इथपर्यंत पळता येईल तेवढे पळा. जिथे कुठे लपता येईल तिथे लपा. पूजा करा, नवस करा. जीव वाचवण्यासाठी जे काय करता येईल ते सर्व करा. कारण आता वेळ कमी आहे तुमच्या हातात. फक्त 24 तास.
आधी सई आताच राहा, दारे खिडक्या बंद करून बसा. बाजूला बाजूला तुम्ही बाजूला. सई आधी मी काय देखो पिंट्याजी क्या कर रहे हैं. काय अरे तुम्ही बाहेर कशाला, तुम्हाला मी आज तुम्ही आज तुम्हाला आज समजून सांगितलं होतं ना. जा अरे असं काय करतोय हे तुम्ही तुम्ही पण जा, तुम्ही पण जाऊन कुठे कुठे लपा. मी 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 इकडे लपतो. अरे पण का का म्हणजे स्वतःचा जीव प्यारा आहे की नाही. जा. मामा नक्की काय झालंय. कुठे काहीच झालं नाही. मामा खरं खरं सांगा, नक्की काय चाललंय हे सगळं. खरं सांगा म्हणजे आम्ही कधी खोटं बोलतो का. हा आम्ही कंपनीत गेलो होतो, तिकडून इकडे आलो. हा अरे पण कंपनीमध्ये येणार येणार कंपनी आपल्या हातात येणार. एकदा का तू कंपनीचा मालक झालास ना की सगळे प्रॉब्लेम चुटकी सरशी सॉल्व्ह होतील. मामा अरे कंपनी आणि मालकी सोड ना एक मिनिट. हा सोडा कसं. अरे आदित्य, कंपनी तुझ्या मालकीची आहे, तुझ्या हक्काची आहे, ती तुला मिळायलाच पाहिजे, हो की नाही. आणि हे बघ, तू काही काळजी करू नकोस. ती तुला मिळेपर्यंत आम्ही सगळे जीव असेपर्यंत लढू. तू काय का. अरे नको रे दादा. अरे जीव जाईपर्यंत कशाला लढायचं, हो की नाही काय सई. जे आहे ते चांगलं ना, सुखात राहू ना आपण. कशाला हवी ती कंपनी आधी. नाहीतर तुला काही कंपनीची वगैरे हाव नाहीये ना. मग जाऊ दे ना, आपण आहोत तसे चांगले आहोत, तसेच राहूयात. मी काय म्हणतो, आपण सगळे मिळून ना त्या दापोलीला निघून जाऊया. इथे नकोच काही. जाऊ दे ती कंपनी, आपण तिकडे जाऊन सुखात राहू. काय सर सलामत तो पगडी 50, हो की नाही गुल्लू वहिनी. जी आप क्या बोल रहे हो, मेरे को समझ में नहीं आ रहा है. हे समजणे जैसा कुछ नहीं है. हा पिंट्या काहीतरी बडबडून तुम्ही ऐकत बसलात. अरे गुल्लू तू रो क्यों रही है. आम्हाला काय झालंय का अजून. पण आता कोणाला तरी काहीतरी व्हावं यासाठी थांबायचंय का आपण मामा. मग काय नाही, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि पोलीस कंप्लेंट करूया. चल. एक मिनिट. आदित्यवर हल्ला झाला होता त्यावेळी काय झालं होतं हे लक्षात आहे ना. ते पोलीस देखील त्या जेडीला मिळालेले आहेत. पोलिसांकडे जाऊन काही उपयोग होणार नाही. अरे मग दुसरा कुठला तरी मार्ग शोधू आपण. माझा ऐका, आपण ती कंपनी परत मिळवण्याचे कोणतेही प्रयत्न करू नयेत म्हणून या सगळ्या धमक्या दिल्या जात आहेत. त्या जेडीच्या पोकळ धमक्यांना आम्ही नाही घाबरणार. पोकळ दादा मामा, त्या जेडीच्या धमक्या पोकळ बिकळ नसतात. नसू देत, आम्ही नाही घाबरत. लेकिन हम तो डरते हैं ना. वहिनी घाबरू नका. त्या जेडी मध्ये जेवढा जोर आहे ना त्याच्या दुप्पट जोर आम्हा ब्रह्मेंच्या काळजात आहे. हा आणि जीव घेतो म्हणजे काय करणार ते बघूया तरी. मामा विषयाची परीक्षा घ्यायची हौस आली आहे का सगळ्यांना. हे बघा मामा, तो जेडी ना खूप डेंजरस माणूस आहे. त्याच्या मनासारखं व्हावं म्हणून काय वाटेल ते करू शकतो तो. हो ना. मग आम्ही सुद्धा वाटेल त्या लेवलला वाटेल ते करू. आम्हाला सुद्धा आमच्या मनासारखं व्हायला हवं. त्याच्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल. काय रे. एक मिनिट. हो काय तुम्ही असं का करताय. हे बघा, माझा सांभाळ व्हावा, माझ्यावर चांगले संस्कार व्हावे, मी चांगला माणूस व्हावा, ही माझ्या आई वडिलांची इच्छा होती. ती तुम्ही केली आहेत ना पूर्ण. आता त्या कंपनी पोटी स्वतःचा जीव का धोक्यात घालताय. तुमच्या समोर हात जोडू का मी आता. एक मिनिट आदित्य, हे असं संकटासमोर लाचार आणि हात भरवण्याची गरज नाही. येणाऱ्या संकटाला ठामपणे तोंड द्यायचं हे संस्कार ना आपले. आणि हे बघ, हा लढा तुमचा नाही, आमचा आहे. आम्ही की त्या जेडीना घाबरणार नाही आणि शस्त्र खाली टाकणार नाही. मी जेडीला न घाबरता उद्या घराच्या बाहेर पडला ठरलं. चला रे, झोपा सगळे शांत.
दादा ऐक ना माझं, आज नको जाऊ बाहेर. जाना तो पडेगा ना गुल्लू, आज नहीं तो कल. हाँ लेकिन कल चले जाइए ना, कम से कम 24 घंटे तो बीतने दीजिए. 24 तास म्हणजे 1440 मिनिटं, 86,400 सेकंद. बाप रे, एवढा वेळ वाया घालवून कसं चालेल? मामा तुम्हाला याच्यात सुद्धा मस्करी सुचतीये. थोडा तरी सिरियसनेस दाखवा ना. सिरियसनेस तुला नाहीये परिस्थितीचा पिंट्या. अरे त्या जेडीने 24 तासाची धमकी उगाच दिलेली नाहीये. या 24 तासात जर त्या तोतया आदित्यने आपल्या सह्या रजिस्टर केल्या आणि त्यांनी काहीतरी कंपनीमध्ये अफरातफर केली तर किती महागात पडेल कल्पना आहे का तुला? अरे पण दादा आपला जीव महत्वाचा नाहीये का? तो गेला तर किती महागात पडेल आपल्याला. जीवाची पर्वा आहे म्हणून तर बाहेर पडतोय मी. आदित्य जीव की प्राण आहे माझा, त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. हाँ और मैं और बिल्लू, हम दोनों तो आपके सिवा रह नहीं पाएंगे. और सही और आदि भी आपके बिना खुश रह पाएंगे क्या? हाँ आमच्याशिवाय जगण्याची वेळ तुमच्यावर कधीतरी येणारच. आम्ही काय आयुष्यभर तुम्हाला पुरणार नाही. तो वरचा कधीतरी आम्हाला बोलवणारच. पण त्याआधी आम्हाला सगळा गोंधळ सावरायचा आहे आणि आदित्याला त्याचा हक्क मिळवून द्यायचा आहे. त्याशिवाय आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. सगळं आजच्या आजच नीट झालं पाहिजे. हा हट्ट कशासाठी? माझ्यासाठी म्हणून नाही. एक दिवस बाहेर गेला तर काही बिघडणार आहे का? सगळे थांबा थांबा आम्ही म्हणतोय तर थांबा ना. आदित्य, बाहेर निघालेल्या माणसाला असं टोकू नये, शुभ नसतं ते. कामं होत नाहीत असे. ठीक आहे मग, कामं नसतीलच होणार तर मग आताच बसूयात ना. बेस्ट, चला. अरे उगाच कशाला नाट लावतोयस? मी लावणार नाट. ऑलरेडी माझ्यासाठी एवढा त्याग करून इनफ गिल्ट दिलाय मला. आता स्वतःचाही जीव धोक्यात घालून माझा जीव घेताय तुम्ही. हे अभद्र बोलू नकोस, असं काही होणार नाही. गॅरंटी देता? नाही, द्या ना गॅरंटी. याआधी असेच जेव्हा तुम्ही गाफील राहिला होता तेव्हा काय घडलं होतं आठवतंय ना तुम्हाला? माझ्या आई वडिलांना गमावलं मी, तसं तुम्हालाही नाही गमवायचंय मला. तुझ्या आई वडिलांना गमावलं तर जेवढं तुला दुःख आहे ना तेवढं शल्य आमच्या मनात देखील आहे. पण आता तू तुझ्या हक्काचं काही गमावू नयेस अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही घाई करतो. आणि हे बघ, जोपर्यंत तुला आम्ही मालकाच्या खुर्चीत बसवत नाही ना तोपर्यंत प्रत्यक्ष यम आला तरी आमचं वाकडं करू शकत नाही. चला रे. मी सांगतो म्हणून. अहो पण बाहेर कोण आलंय बघायला नको का मामा? अरे मला माहितीये बाहेर कोण आहे, माझ्यावर विश्वास ठेव. आणि तू हळू. कौन है? मारेकरी आहे माझा, मला मारायला आला होता. पण आता जर दार उघडलं ना तर तो 100% आत शिरणार आणि आपला जीव घेणार सगळ्यांचा. एक मिनिट शांत हो. काल रात्रीपासून तू उगाच सगळ्यांना पॅनिक करतोयस. कुठं जरा खूट झालं तरी लगेच घाबरतोस. तू थांब ना जरा. आणि तुम्हाला काही होणार नाहीये मामा. मी आहे, आदित्य आहे, ते गुल्लू आहे, सगळेच आहोत ना तुमच्या बरोबर. अरे मला त्याची जास्त काळजी आहे. तो आत शिरला आणि आपल्या सगळ्यांना मारून टाकलं तर काय करणार? पिंट्या, अरे तू आहेस ना आतमध्ये? अरे दार उघडा, मी दादा आलोय बाहेर. दादा मामा आले, तुम्ही सरका बरं. नाही ऐक माझं. त्यांचा काहीतरी डाव असेल. म्हणजे तोत्या आदित्य त्यांनी उभा केला तसा तोत्या दादा त्यांनी उभा केला असेल तर? पिंट्या जी, ये तो दादा की आवाज है. अरे हाँ, मैं जानता हूँ ये दादा की आवाज है, लेकिन त्याच्या गळ्यावर असा सुरा ठेवला असेल आणि त्याला मुद्दाम दार उघडायला लावत असतील. आणि दार उघडलं आपल्याला सांगणार नाही असं भोसकलं तर काय करणार? पिंट्या मामा थांब, मला बघू दे. मी उघडतो, तू बाजूला. तू बाजूला. ऐका तुम्ही. अरे थांब, मी बघतो. कोण आहे? दादा मामाच. अरे तुम्ही सगळे ठीक आहात ना? भाई आणि बंधू आले?
हमें लगा वो दोनों आपके साथ है। नाही पण मग ते अजून आलेले नाहीयेत. मामा प्लीज सांगा नक्की काय चाललंय सगळं. केडीची धमकी खरी ठरली. म्हणजे माझ्यावरती हल्ला झाला. बघा बघा मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला माझं काही पटत नाहीये. अरे माझं नशीब चांगलं म्हणून मी थोडक्यात वाचलो, नाहीतर त्या माणसाने ती सिरिंज खूपच होती. म्हणजे तुझ्यावरती पण सिरिंजने हल्ला झाला? हो माझ्यावर पण हल्ला झाला. म्हणजे भाई आणि बंधूवर पण हल्ला झाला असेल तर? पण तुम्ही तिघे जण इथून एकत्र निघाला होतात ना. निघालो होतो एकत्र, पण नंतर वेगवेगळे झालो ना. अरे पण काय गरज होती? या परिस्थितीत एकत्र राहिला असतात तर एकमेकांची मदत करू शकला असतात ना. हो पण 3-3 कामं एका वेळी करायची होती ना. हाँ, और इस चक्कर में आपकी जान चली जाती तो? आता काही नाही झालेलं ना, मग जाऊ दे ना. अहो पण मग नक्की काय झालं ते तर सांगा आम्हाला. मी आणि भाई चालत निघालो आणि दादा रिक्षाने निघाला. याच रिक्षावाल्यांनी घात केलाय माझा. हो पण माझ्या पण मागे बाईक घेऊन माणसं लागली होती. अरे मला फितवा आला तर अँब्युलन्स घेऊन आला, अँब्युलन्स गॅरेज मध्ये. जर का मी वेळीच सावध झालो नसतो ना, तर अशाच एखाद्या अँब्युलन्स मधनं घरी आलो असतो. मला पण एका बाईकवाल्याने लिफ्ट दिली म्हणून मी वाचलो. तसंही फिल्टर होता म्हणून तो वेळीच फिल्टर धावून आला, नाहीतर त्याने सुई भोसकलीच असती मला. माझ्या पण मागे सिरीज घेऊन माणसं लागली होती बाईकवरून. पण कसली सिरिंज? काय नाही, सायनाइड नाहीतर कुठला तरी विषारी पदार्थ असतो. मग त्याने टोचलं की माणूस जागच्या जागी मरतो. पुरावे पण राहत नाहीत. रब्दा लाख लाख शुक्र है जो आप लोग ठीक ठाक घर पहुंच गए. पण भाई मामा अजून घरी आले नाहीये. तुमच्यासारखाच त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला असेल तर? उचलत नाही ते फोन. तू कट कर आणि परत लावून बघ. क्या हुआ? उठा लिया फोन? कट केला आता. हा मग ठीक आहे. ठीक आहे. अरे कट करतोय म्हणजे तो वाचतोय, त्याला कळतंय. पण मग उचलत का नाहीये? अरे मामा कामाच्या गडबडीत असू शकतो तो. नाही, कितीही कामात असला तरी तो उचलत नाही, तोपर्यंत तू करत राहा. आता स्विच ऑफ लागतो. कदाचित बंद केलाय त्यांनी फोन. नाही नाही नाही, तुला सांगतो, भाई आपला फोन कधीही बंद करत नाही. त्याचा फोन दुसऱ्या कोणाला तरी सापडलेला असणार. जेडीच्या माणसांना फोन सापडलेला असणार, त्यांनी तो बंद केला असेल भाईचा ठाव ठिकाणा लागू नये म्हणून. भाई नक्की त्या जेडीच्या माणसांच्या हातात सापडलेला असणार. त्याच्या जीवाला काहीतरी बरं वाईट होईल. चला आपण जाऊन बघूया. दादा भाईच्या जीवाला काही होणार नाही. आपण त्याला ओळखत नाही का? अरे आपल्या तावडीत नाही सापडत तो. तर जेडीची माणसं काय चीज आहे? भाईच्या समोर यमराज जरी आला ना रेड्यावर बसून, तर तो त्याला शेंडी लावून त्याच्याच रेड्यावर बसून रमत गमत येईल. स्टॅम्प पेपरवर लिहून घे माझ्याकडून. आपल्या भाईला काही होणार नाही. पिंट्या, आधाशीपणा काय चाललाय? जेवायच्या आधी वदनी कळवा म्हणायचं असतं, विसरलास का? सुरुवात नको करू, आधी प्रार्थना करा.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे. जय जय रघुवीर समर्थ. अटॅक करण्याची वेळ आली आहे. तो भाई ब्रह्मे जिवंत असला तरी त्याच्या सकट सगळ्यांचा गेम करायचा तुम्हाला. या वेळेला एम फॉर मिस्टेक नाही, एम फॉर मर्डर, मास मर्डर बाकायदा. समजला काय? त्याला तयारीला लागा. कोण रे तिकडे? हा, जो भिडतो ना तो धाकड असतो, जो लपतो तो असतो बेकड. लपत काय? समोर या ना, या ना. दोन हातून जाऊ दे. या. आलो आलो आप्पा आलो. तुमचा आवाज ऐकून धावत पळत तुमच्या समोर आलो. बरं झालं तुम्ही आलात, पण मी तुमच्याशी बोलत नव्हतो. मग कोणाशी? दुश्मन, गनीम, शत्रू. तो बा इथं कुणीच नाही. हे बघा, जसं दिसतं ना तसं नसतं, आणि जसं नसतं तसंच दिसतं. आणि जिथे काहीच दिसत नाही ना तिथे नक्कीच काहीतरी असतं. कळलं का रे? नाही नाही तर मग सावध राहा. कारण आपण जेव्हा गाफील असतो ना तेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करतो. शत्रूचं सैन्य त्याच्या छावणीतून निघून आपल्या हद्दीत आलंय. मला त्याची चाहूल लागलीये आणि मी लढायला तयार आहे. तुम्ही पण तयार राहा. रात्र वैर्याची आहे. हल्ला होणार म्हणजे होणार. आपल्यावर हल्ला होणार. मला चाहूल लागली. आप्पा जरा शांत व्हा तुम्ही. आप्पा तुमची गोळी कुठे आहे? गोळी मी बंदुकीत भरली. बाबा बंदुकीची नाही, औषधाची गोळी विचारते ती. कुठे आहे? हो ही होय. मला वाटतं ती हो माई खिशात. मग आता खिशात असून काय उपयोग गोळीचा? ती पोटात जायला पाहिजे ना. तुम्हाला दुश्मनाशी लढायचं आहे की नाही? मग त्यासाठी ताकद हवी अंगात आणि त्यासाठी गोळी घ्यायला हवी, हो की नाही? शाब्बास, गुड बॉय. आता झोपा बरं शांतपणे. अरे वा, म्हणे आडवे वा. मी किती आडवा हो? दुश्मनला आडवा करायची वेळ आली आहे. ते करूच आपण, पण आपण ना टर्न बाय टर्न लढूया त्याच्याशी. सगळेजण एकत्र लढायला गेलो, दमलो तर त्याच्याशी काही लढताच येणार नाही ना. मग त्या संधीचा फायदा घेईल दुश्मन. हे मात्र तू अगदी बरोबर बोललीस नाही बाई. मग नाचून कोणाची आहे मी? चला आता तुम्ही आराम करा. ओके. मी आणि सई दुश्मनाशी लढतो, मग गरज पडली तर तुम्हाला बोल. मग तुम्ही तुमच्या सोट्याने सपासप सगळ्या दुश्मनांना मारून काढा. ओके. गुड नाईट. गुड नाईट. इकड साले लपतात माझ्या घरी, माझ्या घराच्या बाहेर. हॅलो, या म्हाताऱ्याने बहुतेक मला बघितलंय. त्याने बोंब मारून इतर लोकांना बोलवलं तर. म्हणजे त्यांना डाऊट आला का? नाही नाही नाही, त्यांना वाटलं हा म्हातारा वेड्यासारखं बडबडतोय. हो, पण आपण कधी हमला करायचा? रात्री 12 नंतर. सगळं घर झोपलं की. घर झोपेल रे, पण हा थेरडा झोपला पाहिजे ना. हे जरा म्हातारा झोपत नसेल तर त्याला कायमचा झोपून टाक.
देऊन टाक इंजेक्शन.